माझं नाव प्रचिती आहे. मी अलिबागची आहे. माझं स्कूल आणि 12th पर्यंत मी पूर्ण अलिबागमध्ये माझं कंप्लीट केलं आहे. सो माझा जो एक असतं की पुढे मोठं होऊन काय व्हायचं आहे, ते जे मी ठरवलं होतं ते मला BSF आर्मीमध्ये किंवा मला अशा कोणत्या तरी युनिफॉर्ममध्ये करिअर करायचं होतं जिथे मला युनिफॉर्म मिळेल. बट 2015-2014मध्ये 12th स्टँडर्डमध्ये बोर्डची एक्झाम चालू असताना माझं ॲक्सिडेंट झालं. सो मी माझी बोर्डची एक्झाम कंप्लीट नाही करू शकली. सो माझं युनिफॉर्मवालं जे काही ड्रीम होतं ते तिथे स्टॉप झालं, कारण माझं प्लास्टर झालं होतं, फ्रॅक्चर झालं होतं. सो मला पुढची जी मेडिकल एक्झाम होती ती मला तिथे नाही देता आली. 12thमध्ये मी 2 वेळा फेल झाली होती. सो एक फॅमिलीमधून थोडंसं मला प्रेशर होतं माझ्या आईकडून की पुढे काय करणार किंवा कधी पुढचं स्टार्ट करणार. करिअरच्या बाबतीत थोडंसं तिला टेन्शन होतं. सो त्या छोट्या मोठ्या नोकझोकमध्ये मी ठरवलं की मला बाहेर पडायचं आहे घरातून किंवा मला माझा वेगळा काहीतरी मार्ग निवडायचा आहे. 2016मध्ये मी पहिल्यांदा माझं जेव्हा घर सोडलं त्यावेळेस मी माझ्या बाबांना एवढं सांगितलं होतं की मला माझं पर्सनल वेगळं काहीतरी असं करिअर करायचं आहे, कारण मला 12th मी माझी पासआउट होत नव्हती. मला ती किक मिळत नव्हती की मला माझी एक्झाम द्यायची आहे, मला पासआउट व्हायचं आहे, मला माझं करिअर करायचं आहे पुढं. सो 2016ला मला एक माझा इंटरव्ह्यू शेड्यूल केला होता मी रिअल इस्टेटसाठीचा. सगळं नवीन होतं माझ्यासाठी. मी कधी बाहेर पडली नव्हती. स्कूल कॉलेज वगैरे माझ्या आईबाबांसोबत फक्त माझी फॅमिली एवढंच माझं काही तिथे जीवन होतं. बट जेव्हा मी पहिल्यांदा माझा इंटरव्ह्यू कंप्लीट केला, मला टेलिकॉलिंगमध्ये रिअल इस्टेटमध्ये मला माझा जॉब करण्याची संधी मिळाली. सो ती जी सिच्युएशन होती माझ्यासाठी किंवा माझ्या पॅरेंट्ससाठी अशी की मुलगी आहे, तू बाहेर पडणार, कसं अपडाऊन करणार किंवा एवढ्या लांब जायचं आहे तुला, तू कसं मॅनेज करणार, बाहेरचं दुनिया काय आहे काय नाही, या सगळ्या बऱ्याच साऱ्या गोष्टी अशा प्लस मायनसमध्ये होत्या जिथे मला त्यांना कन्व्हिन्स करायचं होतं. पण देवाच्या कृपेने आईबाबांचा इतका चांगला सपोर्ट मला मिळाला की तू कर, पुढे काय होईल ते आपण बघूया, ॲटलिस्ट तू ट्राय कर. सो तिथून माझी जर्नी सुरू झाली पुढची. सो मी आता इथपर्यंत पोहोचली आहे. गेल्या 8 वर्षाचा माझा हा जो एक्सपिरियन्स आहे रिअल इस्टेटमधला, आता मला या 8 वर्षानंतर असं काही जाणवत नाही की मी वेगळं काहीतरी केलं पाहिजे. जे काही माझ्या लाईफमध्ये माझे गोल्स आहेत, जे माझे मोटो आहेत किंवा माझ्या पॅरेंट्सना सांभाळण्याचं माझं जे काही स्वप्न आहे ते मी गेल्या 8 वर्षामध्ये खूप चांगल्या पद्धतीने करत आलेली आहे. इन्फ्लुएन्स किंवा मी कोणाच्या इन्फ्लुएन्समध्ये येऊन हे नाही केलेलं आहे. मला करायचं होतं, मी करणार होते आणि मलाच करायचं होतं म्हणून मी केलेलं आहे. ह्याच्यामध्ये माझं सेल्फ कॉन्ट्रीब्युशन 100% आहे. युनिफॉर्मचं जे माझं ड्रीम होतं, फॉर सम रिझन्स मला नाही कंप्लीट करता आलं, तर मी काहीतरी वेगळा पाथ निवडला किंवा मी वेगळ्या मार्गावरती आली. बट कॉन्फिडन्स आपला कधीही कमी करून देऊ नका आणि आपल्याला जे करायचं किंवा आपण जे करतोय त्याच्यामध्ये 100% द्या. 100% तुम्ही जर त्याच्यामध्ये देताय तर तुम्ही त्या गोष्टीमध्ये नक्कीच सक्सेसफुल होताय.